संख्येनं त्या ठिकाणी माडेकरांच्या मनावरती राज्य करणारी तरुणाई ही गोपाळ कृष्णाच्या काल्याच्या निमित्तानं दहीहंडी उत्सवासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत। ते सर्व बालगोपाल आणि यांचा बालगोपालांचा त्या ठिकाणी खेळ बघायला आलेल्या माझ्या मायमाऊली पत्रकार बंधू, आत्ताच भाऊंनी सांगितलं की खेळ हा खेळासारखा खेळला पाहिजे। मला नक्की खात्री आहे की हा दहीहंडी सारखा खेळ श्रीकृष्णानं आपल्याला स्वतःच्या जन्मापासून केलेला संघर्ष शिकवतो आणि श्रीकृष्णानं आपल्या बालगोपालांना साथीदाराला सोबत घेऊन उंच शिखरावर असणाऱ्या हंडीला त्या ठिकाणी आपलं देह ठेवून जे मातीत पाय रुजलेत त्या मातीतल्या पायावरती आपल्या सहकार्याचा साथीदाराचं ओझं खांद्यावरती घेऊन आपल्या सहकार्याला उंच शिखरावर पाठवण्याची ही जी अनोखी परंपरा ह्या दहीहंडी आपल्याला शिकवती। हा विचार यातनं खूप महत्वाचा आहे की आपल्या हा संघ आहे, ह्या संघामध्ये आपल्याला प्रतिस्पर्धी नसून आपला साथीदार आपल्याला त्या ठिकाणी साथ देतो आणि उच्च शिखरावर जाऊन ही दहीहंडी फोडण्याचं काम होतं आणि उच्च शिखर गाठण्याचं। तर आपल्याला यातून मैत्री जपावी, आपण एकमेकाला सोबत असावे। ज्या पद्धतीने श्रीकृष्णाला आपल्याला आपल्या उभ्या आयुष्यात जे शिकवलं ते आपल्या माध्यमातून शिकायला मिळतं। आपल्या सर्व बालगोपालांना खूप खूप शुभेच्छा देतो। भाऊंनी आता म्हणले बाहेरून कोण येत असेल आणि आपल्यात करत असेल तर मी आता आपला आहे, त्यामुळं पण सगळेजण भविष्यकाळात साथ द्याल। आपल्या सगळ्याचा खूप खूप उत्साह बघून माझा देखील उत्साह वाढलाय। आपल्या या उत्साहाला सलाम करतो आणि आजची ही दहीहंडी हे माझे बालगोपाल त्या ठिकाणी फोडतील आणि सगळ्याची प्रेरणा घेऊन 24ची दहीहंडी देखील आपणच फोडूया आणि ती तुमच्या सगळ्या सहकार्यानं, तुमच्या सगळ्याच्या साथीनं ते उच्च शिखर जे गेले कित्येक वर्ष या माड्याला त्या ठिकाणी विकासापासून वंचित ठेवतंय, त्या माड्यावरती होणाऱ्या अन्यायाला त्याला वाचा फोडण्यासाठी ही दहीहंडीच्या प्रतिकात्मक येणाऱ्या 24 मध्ये आपण सगळेजण सगळ्यांच्या साथीनं उद्याची दहीहंडी 24ची देखील आपण फोडूया। आपल्या सर्व आलेल्या आत्ताच्या सर्व दहीहंडी पथकांना खूप खूप शुभेच्छा देतो, बालगोपालांना शुभेच्छा देतो, गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्याचं प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी राहावं। माझ्या मायमाऊली या ठिकाणी आल्यात, आपल्याला सगळ्याला माहिती आहे की राज्यभर आज बदलापूर सारखी घटना घडते। त्या ज्यावेळेस आपल्याला परिस्थिती होती द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू होतं, त्यावेळेस भाऊ म्हणून ज्या श्रीकृष्णानं त्या द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना भाऊ म्हणून पाठीशी उभा राहिला, त्याच पद्धतीनं इथं आलेल्या सगळ्या तरुणांनी आपल्या बहिणीच्या पाठीशी खंबीर उभा राहावं। आपल्या तरुणांमध्ये उद्याच्या काळामध्ये परक्या स्त्रीला बघत असताना त्या ठिकाणी बहीण म्हणून बघण्याची आज संस्काराची गरज आहे। जी जिजाऊ मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये रुजवले होते ते उद्याच्या काळामध्ये आपण सगळेजण जपाल अशी मला खात्री वाटते। सगळ्यांना उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि दहीहंडी पथकाने आता दहीहंडी फोडून सुरुवात करावी। सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय